होलिकेसाठी उपस्थित होते आणि आता सर्वजण पूजा करून आपल्या आपल्या घरी गेलेले. यानंतर चालू होणार रात्री 12 वाजेपर्यंत होलिका महोत्सव आणि जवळपास 2 ते 3 संपूर्ण गावाला नगर प्रदक्षिणा केल्यानंतर या संपूर्ण ज्या भटक्यांची पंढरी असलेल्या कानिपनाथगड येथील ज्या कान्होबाच्या काठ्या आहेत, या संपूर्ण काठ्या या कान्होबाच्या ठिकाणावर जाणार आणि या ठिकाणी आपण बघू शकता की कशा प्रकारे नृत्य होळी कसा साजरा केला जातो. अतिशय पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करण्यात येत आहे आणि या ठिकाणी सर्वांनी होळीचा आनंद घेतला जात आहे. जवळपास 300 वर्षाची सार्वजनिक होळीची परंपरा. असं सांगतात की होळी साजरी केल्यानंतर एक प्रकारची जी थंडी असते ती थंडी निघून जाते आणि शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व माल हा होळी झाल्यानंतर काढला जातो. होळीच्या नंतर शेतीची मशागत करण्यास शेतकरी सुरुवात करतात. अतिशय पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणारा हा होलिका सण दाभाडे गावाला अतिशय प्राचीन अशी परंपरा आहे. जवळपास 300 वर्षाची सार्वजनिक होळीची परंपरा. बघू शकता आपण हे नृत्य. होळी हा पारंपरिक सण माळी समाजामध्ये पूर्वापार साजरा केला जातो. या ठिकाणी कानिपनाथाची पूजा केली जाते आणि ही पूजा केल्यानंतर एक पारंपरिक वाद जे आहे सर्वत्र आभार व्यक्त सगळे आणि आज म्हणजे ज्यावेळेस त्यावेळेस त्याला विरोध केला जायचा आणि हा विरोध केल्याच्या नंतर आणि हिरण्यकश्यपूने निर्णय घेतला हात मार करायचा. त्यासाठी त्याने आपली बहीण होलिका तिला जे वरदान होतं, हिला जर सत्पुरुषाला त्रास दिला अग्नी जाळायची आणि जर तिला कोणाला सत्पुरुषाला जर त्रास दिला नाही तर अग्नी तिला काही करणार नाही. परंतु हिरण्यकश्यप या भ्रमामध्ये राहिला की आपल्या बहिणीला कोणीही अग्नी जाळू शकत नाही म्हणून त्याने तिला होलिकेला प्रल्हादाने घेऊन बसण्यास सांगितलं. परंतु प्रल्हाद हा भगवंताचा एक निश्चित भक्त होता. त्याच्यामुळे काय झालं, होलिका ही दहन झाली आणि प्रल्हाद वाचला. नारायण नारायण नामाचं जप करत